Hello friends, in this session we are going to learn a very crucial topic from English grammar and that is change the voice. या अगोदरच्या सत्रांमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स यांचं ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसं करावं, म्हणजेच जी ॲक्टिव्ह व्हॉइसची वाक्य आहेत ती पॅसिव्हमध्ये रूपांतर कशा पद्धतीने करावीत, तर ते आपण पाहिलं. या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ या काळातील वाक्यांचं चेंज द व्हॉइसमध्ये रूपांतर कशा पद्धतीने करावं. हाऊ टू कन्वर्ट द सेंटेन्सेस फ्रॉम कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह व्हॉइस. सो लेट्स बिगिन. पहिलं वाक्य आहे ही इज रायटिंग अ लेटर. हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. त्याचा अर्थ असा आहे तो पत्र लिहित आहे. अर्थात आता या वाक्यातील प्रत्येक वर्डचं काय फंक्शन आहे ते देखील आपण पाहणार आहोत. यातील ही जे आहेत हे सब्जेक्ट आहे. ही इज अ सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. म्हणजे इज हे टू बीचं रूप लागले आणि वर्बला ING फॉर्म लागलेला आहे. म्हणून हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच वाक्याची रचना अशी आहे सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तर ही कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या वाक्याची रचना आहे. ही इज रायटिंग अ लेटर. आता इथे इज रायटिंग ही वर्ब फ्रेज फार महत्त्वाची, ती टेन्स या वाक्याचा डिसाईड करते. सो ही इज रायटिंग अ लेटर, पत्र लिहिण्याची क्रिया सुरू आहे, तो पत्र लिहित आहे. आता या वाक्याचं आपल्याला पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना सुरुवातीला आपल्याला अ लेटर घ्यावं लागेल. हे जे ऑब्जेक्ट आहे ते त्याच्याने आपण सुरुवात करणार आहोत. त्यानंतर त्या वाक्याचं टू बीचं रूप तिथे आलेलं आहे. तर ते टू बीचं रूप आहे इज आणि त्याला बीइंग लागतं. आता इथे रायटिंग म्हणजे ING लागलेला आहे वर्बला. राईट या शब्दाला ING लागलेला आहे. तर त्याऐवजी आपल्याला इथे बीइंग हा शब्द घ्यावा लागेल रायटिंग ऐवजी. आणि जे वर्ब आहे तर आता इथे कसं होईल ते अ लेटर इज बीइंग. आत्ता आपल्याला त्या वर्बचं पास्ट पार्टिसिपल रूप म्हणजे राईट, रोट आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल रिटर्न. तर ते रिटर्न आपल्याला लिहावं लागेल. इट्स अ पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज PPC and then we have to write by. नंतर आपल्याला बाय लिहावं लागेल. कोणाकडून आता पत्र लिहिण्यात आलं तर बाय हिम म्हणजे त्याच्याकडून. तर ही आहे कर्त्याची द्वितीया. तर ही इज रायटिंग अ लेटर या ॲक्टिव्ह व्हॉइसमधील वाक्याचं पॅसिव्हमध्ये रूपांतर होताना अ लेटर इज बीइंग रिटन बाय हिम. आता याच्यातील इज बीइंग हे बीइंग घेतलं आपण ING ऐवजी. तर ते आपण लक्षात ठेवायचं. बाकीचं जे पॅसिव्हमध्ये आपण जे रूपांतर करतो इज आणि रिटर्न वगैरे जे घेतो तर ते आपल्याला लिहायचं तशा पद्धतीने. आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस. एक वन मोर एक्झाम्पल वी आर गोइंग टू सी. ते एक्झाम्पल असं आहे शी इज सिंगिंग अ सॉन्ग. आता हे पुन्हा ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य शी इज सिंगिंग अ सॉन्ग. त्याचा अर्थ आहे ती गाणे गात आहे. आता या वाक्याचं आपल्याला या वाक्यातील शी हा कर्ता आहे. शी म्हणजे ती, इट्स अ सब्जेक्ट. इज सिंगिंग ही म्हणजे इज हे टू बीचं रूप आहे आणि सिंग हे वर्ब आहे त्याला ING लागलेलं आहे. इज सिंगिंग ही वर्ब फ्रेज झाली. आणि ऑब्जेक्ट आहे वाक्याचं अ सॉन्ग. याचं पॅसिव्हमध्ये रूपांतर होत असताना अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. त्यानंतर टू बीचं रूप इज हे आहे आणि त्याला बीइंग का घेतला तर वाक्यामध्ये क्रियापदाला म्हणजे जे सिंग हे क्रियापद आहे त्याला ING लागलेलं आहे म्हणून आपण बीइंग घेतलं. आता तिथे बीइंग घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपण पुढे संग म्हणजे सिंग सॅंग आणि त्याचं तिसरं रूप म्हणजे त्याला आपण पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो.
तर ते काय आहे, संग. तर अ सॉन्ग इज बिईंग संग. आता कोणाकडून गाण्यात आलं गाणं, तर बाय आपल्याला लिहावं लागेल. बाय म्हणजे च्याकडून. कोणाकडून, आता शीच्या ऐवजी आपण त्याची द्वितीय घेऊया, हर. तर अ सॉन्ग इज बिईंग संग बाय हर. अशा पद्धतीचं हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समधील वाक्याचं पॅसिवमध्ये रूपांतर आपल्याला अशा पद्धतीने करता येतं. तर आत्ताच्या सेशनमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या वाक्यांचं पॅसिवमध्ये रूपांतर, या पुढील सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की कंटिन्युअस पास्ट टेन्सच्या वाक्यांचं पॅसिवमध्ये रूपांतर.